नाशिकच्या नांदगाव तालुक्यात मोठी खळबळ माजली आहे। भोंदूबाबाचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। भोंदूबाबांच्या वेशभूषेत दोन अल्पवयीन मुलींना अपहरण करण्याचा डाव हा फसलाय। राज्यात वारंवार होणाऱ्या अल्पवयीन मुलींच्या घटनेत वाढ कायमच होत असून पालकांसह मुली देखील भयभीत झाल्याने मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले। राज्यात मुली सुरक्षित नाही, छातीवर मोठा दगड ठेवून मुलींचे शिक्षण पूर्ण करत असल्याचे आज एका भयभीत झालेल्या वयोवृद्ध आजीबाईने खंत व्यक्त केली आहे। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात अल्पवयीन शाळकरी मुलींना छेडछाड करणाऱ्या दोन संशयित भोंदूबाबांना गावकऱ्यांनी 112 डायल करून पोलिसांच्या स्वाधीन केलंय। नांदगाव तालुक्यातील हिसवळ शिवारात दिनांक 5 जानेवारी रोजी सोमवारी 10:30 वाजता सकाळी इयत्ता 10वीच्या दोन शाळकरी विद्यार्थिनींनी संशयित दोन भोंदूबाबांच्या वेशभूषा परिधान करण्याचा अपहरण करण्याचा डाव हाणून पाडलाय। या चर्चेमुळे तालुक्यात मोठी खळबळ माजली असल्याचं गावकऱ्यांच्या चर्चेतून समजतंय। या दोघीही विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे शाळेत जात असताना बेजगाव वरून जाधव वस्तीजवळ हिसवळ मार्गाने येत असलेले मोटरसायकल स्वार दोन संशयित भोंदूबाबांच्या वेशभूषा परिधान केलेले आरोपी यांनी सुमसाम रस्त्यावर एकटे पाहून संधीचा फायदा घेत पुढे जाऊन पुन्हा मागे येऊन शाळेत जाणाऱ्या दोन मुलींची छेड काढत असताना त्या मुलींना कदाचित वाटले असेल आपले अपहरण करते की काय, अतिशय सतर्कतेने सावध होऊन चलाकीने आपली सुटका करत पळ काढला तरी त्यांचा गैरहेतूने पाठलाग करत हात पकडून ओढून मुलींना लज्ज उत्पन्न होईल असे कृत्य केले। सदर घटनेबाबत त्यांच्यावर नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे। तसेच नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर भराणे यांनी शाळकरी मुला-मुलींनी कुठल्याही संशयित व्यक्तीबाबत पोलीस मदतसाठी 112 हा नंबर डायल करा, पोलिसांची तत्पर मदत मिळेल असे सतर्क राहण्याचे आवाहन केले। आज रोजी बेजगाव इथून काही अल्पवयीन मुली हिसवळ येथे शाळेत जात होत्या। तर दोन मुली ज्या होत्या त्या शाळेत जात असताना हिसवळ येथे त्यांना रस्त्यामध्ये दोन साधू वेशातील इसम भेटले। त्या इसम जेव्हा मोटरसायकलवर आले तर त्यांनी थांबले, त्या मुलींना बघून थांबल्यानंतर मुली जोरात चालायला लागल्या। तर परत ते त्यांच्याजवळ आल्यानंतर गाडीच्या खाली एक इसम उतरला आणि त्या इस्माने त्या मुलीचा हात धरल्यामुळे ती मुलगी जोरात पळू लागली। त्याच्यानंतर तो इसम पण पळू लागला। त्या मुलींना भीती वाटल्यामुळे त्या मुली तिथून पळून गेल्या। जागा जरा अरण्याची होती, झाडी झुडपांची होती, त्यामुळे पुढे पळून गेल्यानंतर तितक्यात त्यांच्या गावचाच एक इसम आला। त्यांनी त्या गाडीवर बसून त्या हिसवळ येथे गेल्या। हिसवळ येथे गेल्यानंतर त्यांनी ते रेल्वे स्टेशनला एका इस्माचा फोन घेतला आणि त्या मुलींनी त्यांच्या गावात वडिलांना फोन केल्यानंतर घडलेली घटना सांगितली की असे साधू वेशातील दोन इसम मला भेटले होते। तर त्या वडिलांनी आणि गावातील काही इसमांनी त्यांना तिथे गावात थांबवून ठेवल्याची माहिती समजल्यानंतर त्यांचे शाळेतले जे शिक्षक आहेत हिसवळ येथील ते शिक्षक त्या विद्यार्थिनींना घेऊन परत बेजगाव येथे गेले। त्या मुलींनी त्या साधू वेशातील इसमांना ओळखले, यांनीच त्यांची हात धरून छेडछाड केल्याचं हकीकत सांगितली आणि त्याच्यानंतर त्यांना पोलिसांना ताब्यात देण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याविरुद्ध आपण नांदगाव पोलीस स्टेशन येथे विनयभंगाचा आणि अल्पवयीन मुलांबद्दल जो काही अपराध असतो त्यानुसार आपण गुन्हा दाखल करीत आहोत आणि त्या आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे। त्या आरोपींची नावं जी आहेत, दोन नावं निष्पन्न झालेली आहेत। सुरेश तुकाराम जगताप राहणार गोसाईवाडी तालुका जामनेर आणि दुसरा जो इसम आहे त्याचं नाव आहे नारायण दादाराव शिंदे, ते अंबड तालुका अंबड जिल्हा जालना येथील आहे। त्यांच्यावर आम्ही योग्य ती कारवाई करीत आहोत। ह्या घटनेवरून आम्ही नांदगाव तालुक्यातील ज्या काही शाळा महाविद्यालय आहेत आणि रस्त्याने दूरवर अंतरावर येणाऱ्या ज्या मुली आहेत, विद्यार्थिनी आहेत, त्यांना आम्ही ह्या प्रसंगावरून असे आवाहन करतो की अशा जरी घटना घडल्या दुर्दैवी ज्या घडणार असतील किंवा त्या घडण्याच्या बेतात असतील त्यावेळेस आपण घाबरून न जाता तर ते पोलिसांची जी हेल्पलाईन आहे 112 यावर फोन करावा। चाइल्ड हेल्पलाईनचा नंबर आहे 1098, त्यावर कॉल करावा आणि आपण भयमुक्त वातावरणात आपण शाळा शिकावी। जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज भासेल तेव्हा पोलीस तुमच्या मदतीला सदैव तयार राहतील। नंबर लक्षात असू द्या, डायल 112ला तुम्ही केव्हाही कॉल करा। कोणत्याही मुलींनी घाबरून जाऊ नये। शाळा आपल्या ज्या आहेत त्या योग्य तऱ्हेने आणि भयमुक्त वातावरणात शिक्षण घ्यावं असे आम्ही प्रसंगाने आवाहन करतो। अशा कुठल्याही घटना घडू देणार नाही याची आम्ही आपल्याला ग्वाही देतो। अशी या माध्यमातून
तुमच्या स्वराज्य न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव.